पेशंट त्यांना झाले पोट खराब. पेशंट पहिल्यांदा ॲडमिट होणार आहे. सगळे इमर्जन्सीमध्ये झालं. तिला ना दुपारी म्हणे चक्कर येत म्हणे. म्हणजे काल तसं ती सलाईन लावून आली होती. चक्कर येते म्हटल्यावर मान म्हटलं गेलं. अरे कसं वाटलं सरप्राईज. आपली आल्टो परत आईज आमची आल्टो परत एकदा. तर काही आजचा ब्लॉग जो येतो अचानक भयानक चालू होतोय. आमचं पेशंट त्यांना झाले पोट खराब. पेशंट पहिल्यांदा ॲडमिट होणार आहे. पेशंट इधर देखो रडते पेशंट आमचं. मेकअप करूनच आलेलं आहे पेशंट आमचं. शूट तसंच राहिलं. डायरेक्ट ॲडमिट. काल परवापासून परेशान आहे ना, मग बरं आहे ना, आता थोडं रिलॅक्स राहील 2 दिवस. हा रूम केली हो, प्रायव्हेट केली झोपायला सेपरेट. तू येशील ना डोकं लावायला. मी रात्रीला गेम खेळत जाईल तिथं बसून. तर आता ना आरोही मॅडमला ऍडमिट पण केलेलं आहे. मम्मी पप्पा टिफिन पण घेऊन आले होते. मॅडमनी जेवण पण केलंय. आता कसं वाटतंय पेशंटला? छान वाटतंय. हर्षद पण आलेला आहे आता. हर्षद बघ खूप दिवसानंतर कोणीतरी ऍडमिट झालेलं आहे. मी झालो होतो हर्षद मी सोबत. मी 9वीला होतो तेव्हा. हर्षद खूप लहान होता. आम्ही दोघं सोबत ऍडमिट झालो होतो. 15 दिवस ऍडमिट होतो. हर्षद त्याची पाण्याची मोटर चालू वाटतं. कसं ऑफ करायचं? ऑफ मस्त इथं कूलर फॅन 2 फॅन. हां आम्ही ना प्रायव्हेट रूम घेतलेली. तिथं बेड बघा 1 2 3 4 बेड. आम्ही सगळं जरी इथे येऊन राहिलो ना तरी काही प्रॉब्लेम नाही. अरे आमच्या पुढे आहे बेड. खाली पण झोपायला मस्त पैकी जागा आहे. गोदर टाकून खाली झोपा अर्ध जण. आणि आमच्या पेशंटला आलेला आहे वीकनेस. त्याच्यामुळे ऍडमिट करावं लागलं. आणि सगळे इमर्जन्सीमध्ये झालं. तिला ना दुपारी म्हणे चक्कर येत म्हणे. म्हणजे काल तसं ती सलाईन लावून आली होती. चक्कर येते म्हटल्यावर मान म्हटलं गेला ऍडमिट केलेलंच बरे. 3 दिवस तिला चांगला आराम करू देऊ म्हटलं. हा आली बाई ऍडमिट. कसं वाटतं आता ऍडमिट झाल्यावरची काय प्रतिक्रिया? पहिल्यांदा झालं बाबा. मला वाटलं ते गोळ्या बिळ्या देते नंतर सोडून. आता तुला रोज 3 दिवस ही सलाईन प्यायची. 3 दिवस ऍडमिट करायला लावलेले. ते काढायचं म्हणलं तर ते काढतात. त्या चटकन जे होते दातामध्ये ना तेव्हा लई डेंजर वाटतं ना. हे बघा पहिले तर इकडं लावली होती त्यांना नसच सापडत नव्हते. त्याच्यातून ते वरच्या लिक्विड खाली येतं मग असं जाऊन शरीरात जातं. डायरेक्ट तोंडात थ्रू गेला असत किती बरं झालं असतं. घेतलं असतं मी 4-5 पिले असतं. आणि आरोहीची काळजी घ्यायला मम्मी पप्पा हर्षद मी आम्ही 4 जण तिचे सेवकच झालेलो आहे. हा मस्त मजा करते. मी सेवा नाही करते. मी तुला फॅन लावून दिला हे लावून दिलं पण तू काहीच नाही म्हणते. मी तर करतो ती सेवा. आता बघा पेशंट म्हणे पेशंटची सेवा करत नाही. वेट वाईफने पेशंटचं तोंड पण होतंय. मेकअप करून आजारी मेकअप. आता मम्मी पण आली आरोहीला कंपनी. बसा गप्पा मारीत दोघी टाळ्या वाजवत. चलो बाय बाय. मी येतो घरी. आजचा दिवस दुसरा. सुद्धा आमचा पेशंट इथं हॉस्पिटलमध्येच आहे. काय त्याला ती सलाईन आवड राहिली पेशंटला काय माहिती. मला नाही आवडत. मला असं वाटतंय पटपट पटपट सलाईन हिच्यामधून मध्ये टाका आणि मला इथून सोडवून द्या. नुसते हे बघ माझा व्ह्यू काय दिवसभराचा. हा एक फॅन बघते मी. तो बी हळू फिरतोय. आणि ती सलाईनीचा तो ड्रॉप नसतो का असा थेंब 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 पडतो ते बघते. आणि त्याच्याने इतकं डोकं जाम झालंय माझं. कारण की आज दिवसभर ही एकच सलाईन होती. तो इतकं बारीक पाणी पडत होतं ना. एक थेंब पडायचा थांबायचं. एक थेंब पडायचा थांबायचं. इतके बोर झाले. आणि आता मला थोडंसं बरं वाटायला लागलेलं आहे. थोडंसं म्हणजे बरंच बरं वाटायला लागलेलं आहे. थोडंसं नको म्हणून थोडंसं म्हटलं तर परत ऍडमिट करणं पडेल तुला. नको लय बरं वाटायला लागलेलं आहे. मग आता कंटाळा आलाय त्या सलाईनचा. काल आहे ना आम्ही इथं इतके जण आलो होतो माहिती का आरोहीला बघायला. आणि आरोहीला जेवढं खायला आणलेलं होतं सगळं आम्हीच खाऊन टाकलं. आज पण सेम तसंच. आरोहीची मम्मी ते पण आले होते आज. परत रविभूची त्यांची मम्मी आली होती. म्हणजे कोणी चालूच आहे सारखं. आणि आता आहे ना मम्मी पप्पांना ना बाहेर जायचं होतं कुठेतरी घरभरणीला. ते घरभरणीला गेलेले. आता ते आल्यावर त्यांना परत काहीतरी खायला सांगतो खात बसतो. सलाईन घे जोडून आता. सलाईन तू फोन केला का त्यांना? केला. येता येते आता बाबा. आता परत 2 सलाईने आणलेल्या आहे. ते छोट्यावाल्या नाही का त्या तिकडच्या छोट्या त्या जोडायच्या ना. आणि ती लावल्यावर लय दुखतं. ती फास्ट जोडतात ना ते. ती लावल्यावर माहिती का तो डायरेक्ट ठणठण 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 होती ती लावल्यावर पूर्ण. उद्या होळी आहे. उद्या मॉर्निंगला आरोहीचं डिस्चार्ज होणार आहे. होळी म्हणजे कोणती? होळी आणि धुलीवंदन वेगवेगळं असतं. पण हिंदीमध्ये होळी म्हणजे होळीच रंगावाली. बट आपली मराठीवाली उद्या होळी आहे. आणि परवा धुलीवंदन आहे. सो आरोहीचं उद्या डिस्चार्ज करून घ्यायचंय. मग त्याच्यानंतर घरी जायचंय. आणि आरविंदनी गाडी घेतलेली आहे. ती गाडी कोणती आहे ते पण तुम्हाला लवकरच कळणार आहे. अरविंद त्याच्यासाठी आता बाहेर गेलेला आहे. मग तो आला की आता विचारू त्याला डॉक्युमेंटेशनचं त्याचं काम झालं का. मग आपल्या ग्रुपमध्ये अजून एक नवीन कार येते. आणि कार तर खूप जास्त भारी आहे. माझ्या त्या गाडीच्या तर लय आठवणी आहे. त्याच्यामुळे ती गाडी मे बी भरपूर जणांना कळली पण असेल की कोणती गाडी अरविंदनी घेतलेली आहे. सेकंड हँड आहे.
बट त्या गाडीच्या माझ्या खूप आठवणी म्हटलं ऑलमोस्ट जणांनी ओळखून घेतला असेल ती गाडी कोणती. पेशंटचा डिस्चार्ज झालेला आहे आणि पेशंट आहे बघ सरप्राईज आपली अल्टो परत आली. अरे कसं वाटलं सरप्राईज आपली अल्टो परत. अरविंद शेटची नवीन गाडी काही बा या ठिकाणी रिव्हील करतोय. आता केलंय तू फोन करतो तेव्हा पार्टीचं पण काम करायचं होतं आम्हाला पण मग नंतर करू. हे आमच्या अरविंद भाऊची अल्टो मस्तपैकी आम्ही इथं आयडी पण टाकली. आता घरी गेल्यानंतर मस्तपैकी पुसून वगैरे घेऊ संध्याकाळी पूजा करू कारण आज होळीचा शुभ मुहूर्त पण आहे आणि उद्या पार्टीला जाणार आम्ही बाहेर. या आली भाऊ अल्टो. तिसऱ्या दिवशी आमच्या पेशंटचं डिस्चार्ज झालेलं आहे आणि आता आम्ही पेशंटला घेऊन चाललोय आपल्या नवीन अल्टो मध्ये घरी. आणि आज संध्याकाळी पूजा पण करायची. आता अरविंदला मी हार आणायला पाठवतो. मग आम्ही तोपर्यंत गाडी वगैरे पुसून घेतो हर्षद आणि मी. मग हार आल्यावर मग संध्याकाळी आपण मस्तपैकी सगळे जमल्यावर 9:30 वाजता पूजा करू. अरविंद कसं वाटतंय आयुष्यातली पहिली गाडी घेतलेली भाऊ तू कसं वाटतंय तुला? एकदम बरं. आम्हाला पण अभिमान वाटतंय तुझा. अरे काय सांगशील? भारी वाटतंय मस्त. आपल्या अल्टोची आठवण. हा एकदम भारी. लॉर्ड अल्टो. आणि मेन म्हणजे याच्यात स्क्रीन वगैरे पण आहे रिव्हर्स कॅमेरा आहे भरपूर सारे फंक्शन आहे. 3 दिवसानंतर आमच्या पेशंटनी घर बघितलं. लय पकले होते मी आज तर बापरे. मला माहितीये हॉस्पिटल म्हणजे ना लय बोर होऊन जातो माणूस डायरेक्ट. हॉस्पिटल आणि एक दुसरी म्हणजे ट्रेन. हा बाबा लय बोर. ट्रेन मध्ये नवीन नवीन नजारे तर दिसतात. त्या हॉस्पिटल मध्ये नुसती एक बिल्डिंग दिसायची आणि त्याच्यातल्या खिडक्या दिसायच्या. गर्दी असलं ट्रेन मध्ये बोर होतं. आणि पेशंट आता मस्तपैकी जेवण करतोय या ठिकाणी. आता पेशंट नाहीये आता आरोही बरं का. आता पेशंट फिनिश. बरं कसं वाटलं हॉस्पिटलमध्ये 3 दिवस जे होते ते कसे होते? असं कोंडल्यासारखं वाटतं ना जेलमध्ये टाकायचं. आणि ते असं भीती वाटते की आता काय इंजेक्शन देतील सलाईन लावतील काय होईल. डेंजर. नो लफडे ओनली सह्याद्री के कपडे. तर उद्या आहे ना आमचं होळीचं नियोजन असं आहे की आम्हाला आहे ना उद्या चिकन पार्टी करायची शेतामध्ये ते पण मित्राच्या. त्याच्यामुळे आम्ही काय केलं माहिती का सामान आणण्यासाठी आलो होतो मी अरविंद आणि जयराम भाऊ. बट अरविंद आहे ना सामान घेण्यासाठी थांबलेला आहे. तोपर्यंत जयराम भाऊला म्हटलं आपली नवीन अल्टो आहे ना मस्तपैकी चालून बघा. भाऊ आपल्या अल्टोची आठवण आली की नाही? आपलीच अल्टो आहे. हा अल्टो इज बॅक. लॉर्ड अल्टो. मजा द्या भाऊ चालवायला. म्हणजे गाडीसारखी मजाच नव्हती. डायरेक्ट स्पोर्ट्स कार सारखं फील देते. डायरेक्ट ती छोटी ना स्पोर्ट्स कार सारखी वाटते. ती काय भारी गाडी असू द्या या गाडी सारखी मजाच नाही. हा नाहीये खरंच नाहीये. आम्ही किराणा सामान घेतलेलं आहे. आता आम्ही आलोय मंडीमध्ये बाकीचं सामान घेण्यासाठी. तर आम्ही ना आता किराणा सामान हे बघा इथं ठेवलेलं आहे पाठीमागं. कुठे? इकडे पत्तरवाळ्या ते चिकन मसाला वगैरे कंटक्की मसाला. एक काम कर ना ते याच्यात टाक ती बॅग घ्या आता. तर आता ना आम्ही इथं कांदे घेण्यासाठी थांबलेलो आहे. कसे दिले भाऊ कांदे? हो भाऊ 50 दुकान आहे ना. 50ला 2 किलो. माझ्यासाठी काही कमी? 150ला 150ला 1.5 किलो 30 रुपयाला तुमच्यासाठी. तर आता ना आम्ही कांदे घेतलेले ते टाकून घ्या पिशवीत. तेल बॅग राहिली आपली. तर आता ना आम्ही या ठिकाणी लिंबू पण घेतोय सोबत कैरी घेतोय. 50 किती पुरणार रे? बस झाले रे. तसं का आपण तर मग काहीच खाणार नाही याच्यावरच फोकस करू. हा पावशेर बस होतील का? तर आता ना आम्ही काकडी आणि गाजर पण घेतलेले. मला असं वाटतं चिकन पेक्षा मेन फोकस आमचं काकडीकडे आणि गाजरकडेच राहील. आता फक्त आमची तेलाची कॅन घ्यायची राहिलेली बाकी सगळं घेऊन झालंय. तर आता बघा गाडी काही चकचक करते. अरविंद भाऊची गाडी एकदम सुंदर दिसते गाडी. आता तर आता आमची अल्टो मस्तपैकी वॉश झालेली. आता आमची एक्सेल 6 पण वॉश होतीये. और यहाँ पे पार्टी चल रही है एनर्जलची पार्टी. संपलं बहुत तोड चलते सीट. हे सॅटिस्फाईंग वाटतं कडक. वास एकदम मस्त येतो. गाडी एकदम अशी गोरीवर दिसते. क्रीम लावली तिने. दोन्ही पण गाड्या एकदम सुंदर चकचक दिसतात डायरेक्ट. राहते ना आम्ही सगळ्याच गाड्या वॉशिंग करायचं ठरलं होतं. अल्टो वॉशिंग झाली, एक्सेल 6 वॉशिंग झाली. भाऊची झेन पण आणली होती वॉशिंगला. भाऊ आपल्या ग्रुप मध्ये अजून एक गाडी आली. अजून एक येणार थोड्या दिवसात. हा भाऊची बी येणार आहे भाऊ न्यू कार. ट्रायल मारायची ना आपल्याला. अल्टो लय दिवस झाले चालवली. रे बाई. तर आता ना आम्ही गाडीला ना हार वगैरे लावून घेतलेला आहे. घरी आलेलो आहे. आता सगळ्यांना बोलू आणि गाडीची पूजा करून घेऊ. तर काही आता ना आरोही ना गाडीची पूजा करणार आहे. करून आला पहिल्याच दिवशी. अजून होळीला टाइम आहे ना. उद्या ना होळी. आजच काळा निळा होऊन आला डायरेक्ट. तो स्वतः लावून घेतो. मला माहिती ना खरं खरं सांग. स्वतःला कशाला लावतो तू? त्याच्या मित्रासोबत खेळत होता तो आता गल्लीत.
इथं ठेव इथं. हा लाव ना टिका. गाईज आमची आल्टो परत एकदा. आणि काही आल्टो परत आली आहे तर सगळेच एकदम खुश आहे. हे पहा मस्त नाव वगैरे एकदम भारी दिसते. अरविंद भाऊची पूजा चालली आहे. काँग्रेस अरविंद भाऊ. हा बरोबर आहे. असं गणपती बाप्पा मोरया. अरे दोन्ही नसते फेकत. काय पेढे वाटप चालू आहेत का? मला आला नाही अरविंद भाऊ. ते दुसरे पेढे कुठे? ते नंतर आपण सिक्रेटली खाऊ. तर आता झेनची सुद्धा पूजा करायची आहे. हे आपली हिमालयनची पण करून घ्या रे पूजा. पप्पा करशाल चालू. हिच्यावर घसरगुंडी डायरेक्ट ही. तसं नका म्हणून दिदी खेळतील घसरगुंडी त्याच्यामध्ये. पप्पाला ओवाळाच असतो ना. वर्गणी द्यावा. दक्षिणा द्यावा ना. दक्षिणा दक्षिणा द्यावा. तुम्ही तर म्हणे तेव्हा आता पैसे मोठ्या माणसाला द्यायला पैसे. मोठा माणूस दक्षिण देत असते छोट्या माणसाला. दक्षिण द्या बाप्पा. दक्षिणा द्या. मी पॅन्ट दुसरी घातलेली. फोन पे चालतं. फोन पे चालतं. इकडे आहे ना आपल्या हिमालयनची सुद्धा पूजा करून घेतली आज. आले रे भाऊची गाडी. भाऊ कॉंग्रॅच्युलेशन करा रे अरविंद भाऊला. भाऊ तर नेहमी लेट. स्वतःच लग्नाला वेळेवर येणार आहे नाही. हा रस्त्याने केलं की. पप्पा काय करू राहील तिकडं? गाडी लावताय. आरोही तू मधून गाडी नाही बघितली ना? बघून घे. मी इथंच बसून बघते डायरेक्ट. बस थांब थांब थांब. कशी वाटती सांग. हे भारी. चावी दे तिला. चावी दे. हा दर. अरे पुढे नाही का? येतं ना खालू बटन आहे त्याला. हा नको गाड्या. चालू तर कर. न्यूट्रल गाडी नाही पण ठेवलं तर चालेल. क्लच ब्रेकवर पाय. बस झाली. उतर आता पण. फक्त चालू करायची होती. कशी गाडी? एकदम भारी. इथं पण टीव्ही आहे. मग इधर देख के बात करू ना. उधर देख के क्यों बात कर? हा टीव्ही लागतो का? नाही लागत तो. नाही का? हा तर लागतो. हर्षद कशी गाडी? खूप भारी. आपल्याला फिरायला गाडी झाली अजून एक आता. दीदी शिकून जाईल आता. परफेक्ट गाडी. सगळ्याला गाडी शिकून द्यायची आता. कुठे जायचं असलं काम पडलं की अरविंदला फोन करायचा. गाडी भेजो फिर ये गाडी लेके जाणे की किधर भी. अरविंद लेकर आओ गाडी. तर काही आमची पूजा वगैरे पण झाली. त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी जेवण केलं. आणि उद्या मॉर्निंगचं नियोजन खूप भारी आहे. आम्ही जाणार आहे मित्राच्या गावाला म्हणजे पंढरनाथच्या गावाला. त्याचं नाव ऍक्च्युअली निवृत्ती बट मी त्याला लाडाने पंढरनाथ म्हणत असतो. आम्ही त्याच्या गावाला जाणार आहे. मस्तपैकी चिकनची पार्टी करणार आहे. परत चिकन कंटक्की चिकन भाजी आम्ही स्वतः करणार आहे. त्याची खूप जास्त एक्साइटमेंट आहे. आणि उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. आपली आल्टो परत आली आहे ते कसं वाटतंय तुम्हाला कमेंट करून सांगा. आरोही सुद्धा बरी होऊन परत घरी आली ते कसं वाटतंय कमेंट करून सांगा. तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. लव्ह यू अँड टेक केअर. आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा.